पुणे हे विद्याचं माहेरघर आहे आणि सांस्कृतिक शहर आहे. शांत पुणे अशी पुण्याची ख्याती आहे. कारण आपण पाहतो की कधी कधी अशी खिल्ली उडवली जाते की दुपारी 1 ते 4 हे पुणे आम्हाला डिस्टर्ब करू नये, दुकानं वगैरे बंद असतात. इतकं शांत पुणे आहे आणि याची ख्याती आहे. आपल्यासोबत काही संघटना आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की तुम्ही नेमकं तुमचं काय निवेदन आहे आणि तुमची काय मागणी आहे. मागणी ही आहे की महेश बेडेकर या प्रकरणामध्ये 2016ला जे विस्तृत आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले त्याचं तंतोतंत पालन जे आजपर्यंत झालेलं नाहीये ते व्हावं. आणि याच्यामध्ये त्यांनी सरळ असं तक्रार निवारण यंत्रणा जी निर्माण करायला सांगितलेली आहे ती करावी, जेणेकरून नागरिकांना रीतसर तक्रार नोंदवता येईल आणि त्याच्यावर कार्यवाही होईल आणि या प्रकाराला कुठेतरी आळा बसेल असंही म्हणलेलं आहे. आणि दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे या दोन्ही हक्कांचा विचार केलेला आहे. म्हणजे असं म्हणलेलं नाही की तुम्ही वाद्य वाजवूच नये किंवा लाऊडस्पीकर लावूच नाही. परवानगी घेऊन लाऊडस्पीकर लावण्याची तरतूद आहे. आणि आवाज मर्यादेत ठेवला तर आवाज करण्याची मुभा आहे. त्या मर्यादा नियमांखाली दिलेल्या आहेत. त्यामुळे हा आपला समज असण्याचं काही कारण नाही की आवाज झालाच नाही असं म्हणलेलं आहे. तर हा समतोल जो कायद्याने राखलेला आहे आणि न्यायालयाने सांगितलेला आहे त्याच्या निकालातनं तो पाळला जावा असं आमचं मागणं आणि म्हणणं आहे. कोणत्या उत्सवामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की आवाज खूप जास्त होतो आणि लोकांना त्रास होतो, परंतु लोक काही बोलत नाही आणि मला वाटतं सगळ्याच उत्सवांमध्ये म्हणजे त्याला कुठलाही जाती धर्म आणि कशाचाच म्हणजे 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 त्याच्यामध्ये काही भेदभाव नाही आहे. तर जे जे काही उत्सव आहेत, जे जिथे जिथं आवाजाचा संबंध येतो आणि आवाजाच्या स्रोतांचा संबंध येतो त्या सगळ्याला हे लागू आहे. त्यामुळे धर्म आणि बाकी कुठल्या गोष्टी या मध्ये आपल्याला आणायचं यात काही कारण नाही. आवाज ही एक आपण अधार्मिक बाब आहे असं समजूया, सेक्युलर गोष्ट आहे आणि म्हणून त्याचं नियंत्रण शक्य आहे घटनेखाली सुद्धा. आणि म्हणून आवाज करणं हा धार्मिक स्वातंत्र्याचा सुद्धा भाग नाही असं न्यायालयाने सुद्धा निकालपत्रात स्पष्ट केलेलं आहे. काय नागरिकांना आतापर्यंत काय त्रास झालेले आहेत आवाजामुळं, आणि हा जो न्यायालयाचा निर्णय आहे तो त्याचं इम्प्लिमेंटेशन का होत नाही. आवाजाचा त्रास सर्वांनाच होतो, तो तुम्हाला आम्हाला पण होतोय. कारण आपल्याला कोणाला कान कधीच बंद करता येत नाही. त्यामुळे कानावर आवाज पडत राहतात आणि ऐकण्याची सक्ती होते. आणि विशेषतः अनावश्यक आवाज जो मला ऐकायचा नाही तो जर सतत पडत राहिला तर त्याचा परिणाम जास्त होतो. आणि त्या दृष्टीने सकाळी म्हणजे 24 तास जर असे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज कानावर पडतायत ते त्रासदायक व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे त्याला म्हणजे जाती धर्म भेद काहीच हे नाही. प्रत्येक माणसाच्या कानावर आवाजाचा परिणाम होतो आणि सर्व वयोगटांचा, ते लहान मुलं असू देत, मध्यम वर्ग असू मधल्या एज ग्रुपचे असू देत, तरुण असू देत किंवा वयोवृद्ध असू देत. फक्त होणारे परिणाम हळूहळू होत असल्यामुळे त्याचं गांभीर्य लक्षात येत नाही. पण जे काही होणार आहे ते निश्चित कायमस्वरूपी आहे. मग तो श्रवणदोष असेल, ते कानात कर्णनाद म्हणजे टिनिटस असतो तो असेल, किंवा डोकं दुखणं किंवा शारीरिक व्याधी वाढणं म्हणजे ब्लड प्रेशरचा त्रास आहे मग तो वाढायला लागला किंवा शुगर फ्लक्च्युएट व्हायला लागली वगैरे, हे सगळे बाय प्रॉडक्ट्स आहेत, हे सगळे आवाजाचे परिणाम आहेत. आणि हे आम्हाला अजून समजले नाही आहे की आवाजाशी डिरेक्ट संबंध काय आहे. पण तसा तो नाही आहे. म्हणजे पाणी खराब आहे, दूषित पाणी प्यायला म्हणून पोट बिघडतं हे लगेच दिसतं. आवाज हा हळूहळू परिणाम करत असतो आणि म्हणून तो आपण तेवढा सिरियसली घेत नाही. आवाज हा थोडा आनंदाशी पण जोडलेला आहे. मग ते लग्न कार्य, हळदीचा कार्यक्रम असू दे, वाढदिवस असू दे, आपण सगळीकडेच आवाजाची मर्यादा ओलांडली आहे. म्हणजे ते केवळ उत्सवाशी निगडित नाही. उत्सव म्हणजे कोणताही, मला जे जे आनंदाने साजरा करायचा आहे तो उत्सव, तो काही धार्मिक पाहिजे असं नाही. न्यायालयाच्या आदेशाचं पालन का होत नाही आणि त्यासाठी काय करावं लागतं. त्याला दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे पोलीस यंत्रणा जास्त आपल्याला सक्षम करायला पाहिजे, कारण इम्प्लिमेंटिंग अथॉरिटी पोलीस आहेत. त्या पोलिसांनाही शिक्षण दिलं पाहिजे की काय करायला पाहिजे किंवा नाही. आणि आपण नागरिकांनी तक्रारी नोंदवल्या पाहिजेत. आवाज शोधता येत नाही. आपला सुद्धा इथनं बाहेरनं मोठा आवाज वगैरे येतो, तो नक्की ह्याच ठिकाणून आहे असं सांगता येत नाही. ते तिथे जाऊन बघितल्याशिवाय कळत नाही. आणि त्यामुळे नागरिकांनी तक्रारी करणं आवश्यक आहे.
कोणी त्याची नोंद घेत नाही असं म्हणू नका. तर प्रत्येक माणसाने काल तक्रार केली, रोज 100 तक्रारी जमा होत गेल्या. तर पोलिसांच्याही लक्षात येईल की लोक आता म्हणजे सहन करू शकत नाहीये. आणि हा सगळ्यांचा आपला कलेक्टिव्ह प्रयत्न आहे. पण न्यायालय म्हणजे पोलीस जर कारवाई करायला गेले तर त्याला आमदार, खासदार किंवा नगरसेवक किंवा राजकारणी हे अडसर निर्माण करतात. असं असं चित्र दिसतं. त्यावर काय फक्त करावं लागेल? आवाजाशीच नाहीये, ते सगळ्याच प्रश्नांशी निगडीत आहे. आणि ही आता आपली मानवधारणा कशी झालेली आहे, राजा सांगेल तसं ऐकायचं. म्हणजे पण आपण जर लोकशाहीमध्ये आहोत, आपल्याला आवाज करण्याचा अधिकार आहे ना, आपला अधिकार आपण रेटला पाहिजे. ती ताकद लोकांच्यात यायला पाहिजे की मला बोलण्याचा अधिकार आहे, मला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, मला नाराजी दाखवण्याचा अधिकार आहे. तो आपण करत नाही, कारण आपण कुठेतरी दबतो आहोत. आणि शेवटी लोकप्रतिनिधी आपणच निवडून दिलेले आहेत. 100 लोकांनी वारंवार सांगितलं तर एक दिवस तरी त्यांना विचार करावा असं वाटेल. पण जे नगरसेवक साथ देतात, जे आमदार या मंडळांना साथ देतात आणि काही कारवाई होऊ देत नाही, त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? आता गणपती उत्सव फक्त गणपती नाही, सर्व हा सर्व उत्सव आपण म्हणूया. पण याच्यामध्ये आता काय आहे, अर्थकारण वेगळं आहे, समाजकारण वेगळं आहे, संदर्भ वेगळे आहेत. आता त्या किती पदराचा आपण अभ्यास करायचा आणि त्या दृष्टीने आपण काय करू शकतो याचा एकत्र बसून विचार करणं आवश्यक आहे. असे लोक समाजाचे, असे नगरसेवक किंवा आमदार हे समाजाच्या हिताचे असू शकतात. आता हा लोकांचा प्रश्न आहे, आम्हाला कोणते प्रतिनिधी हवेत आणि आमचा कोणावर विश्वास आहे, आणि लोकप्रतिनिधींनी ठरवलं पाहिजे विश्वास निर्माण करण्याकरता काय करायचं. हे दोन्हीकडनं काम व्हायला पाहिजे. हा काही एकाचा प्रश्न नाहीये. धन्यवाद. धन्यवाद.